सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन द व्हेरियस ऑर्गन्स. वेगवेगळे घटक जे आहेत का त्या वेगवेगळ्या घटकांमध्ये अधिकारांची विभागणी कशी दिली त्याचा अभ्यास करायचा आपल्याला. म्हणजे डायरेक्टली थेरीज अभ्यासायचे, थेरम्स मांडलेले आहेत. मग कोणकोणते तिथं डॉक्ट्रिन ऑफ द सेपरेशन ऑफ पॉवर, सिद्धांत काय त्याचा पहिल्यांदा तो बघायचा. सेपरेशन्स ऑफ पॉवर इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेच्या दृष्टिकोनातून अधिकारांची विभागणी कशा पद्धतीनं केलेली आहे त्याचाही अभ्यास करायचे. डॉक्ट्रिन ऑफ द चेक्स अँड बॅलन्सेस, प्रत्यक्षात आपल्याला कोणतीही गोष्ट सुलभतेनं आणि योग्य असणाऱ्या नीतिमत्तेनं झाली पाहिजे, ती कशी झाली पाहिजे त्या पण गोष्टी चेक करायच्या आपल्याला. प्रोव्हिजन्स फॉर द चेक अँड बॅलन्सेस इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, कोणकोणत्या घटकाच्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. सोबतच काय त्याच्याशी संबंधित असणारे जजमेंट्स असतील, जसं गोलकनाथ केस आहे, केशवानंद भारती केस आहे, इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण केस आहे. सोबतच बघितलं आपण त्या ठिकाणी राम जवाया वर्सेस पंजाब, स्टेट ऑफ पंजाब हे केसेस आहेत जे तुम्हाला या सेपरेशन ऑफ पॉवर